पुरात वाहनं बुडू नयेत, वाहनांचं नुकसान होऊ नये यासाठी महाडकरांनी आपली वाहनं मुंबई गोवा महामार्गावरती उभी केली आहेत। महाड शहरापेक्षा मुंबई गोवा महामार्ग उंच असल्यानं 10 किलोमीटरपर्यंत वाहनं उभी केल्याचं दिसून येत आहे। मुंबई गोवा महामार्गावर उभ्या केलेल्या या वाहनांचा आढावा घेतलाय गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यातली सावित्री नदी सध्या धोका पातळीच्या बाहेर वाहते आणि त्यामुळे संपूर्ण महाड शहराला या सावित्री नदीच्या पुराच्या पाण्याचा विळखा आहे। आपण बघितले तर सध्या हे महाड शहराच्या बाहेरचं दृश्य आहे आणि समोर जर बघत असाल तर हा महाड शहर आहे आणि संपूर्ण हे सावित्री नदीचं पसरलेलं महाड शहराच्या अवतीभोवती हे पाणी आणि काही जी घरं आहेत ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत। संपूर्ण बाजारपेठेतली मच्छी मार्केट असेल, सुकट गल्ली असेल, शिवाय जी मुख्य बाजारपेठ आहे ती देखील पाण्याखाली आहे आणि त्यामुळे आपण जर विचार केला तर मुंबई गोवा महामार्गावर सध्या हजारो वाहनं आहेत ती पार्किंग करण्यात आलेली आहेत। याचं कारण जर बघितलं तर 2005 आणि 2021 मध्ये जो सावित्री नदीनं जो रौद्ररूप धारण केलं होतं त्याचा जो परिणाम आहे तो अनेक वाहनांना देखील झाला होता, शिवाय अनेक वाहनं वाहून गेली होती आणि तोच फटका महाडकरांना पुन्हा बसू नये याकरिता या मुंबई गोवा महामार्गावर महाडकरांनी काल रात्रीपासूनच आपली वाहनं आहेत ती सुरक्षित पार्क केलेली आहेत। साधारणतः 10 ते 12 किलोमीटर पर्यंत ही वाहनं आहेत ती सध्या पार्किंग करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळं संपूर्ण महाड शहरातल्या नागरिकांनी आपली वाहनं असतील, याच्यामध्ये टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, मोठे ट्रक असतील, अशी वाहनं आहेत ती पार्किंग केलेली पाहायला मिळतात। पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि याच भीतीपोटी महाडकरांनी आपली वाहनं आहेत ती आता सुरक्षित स्थळी पार्क केलेली पाहायला मिळतात। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड।